नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत. आराध्या या कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की आकाशने स्वतःच्या जीवाची बाजी लावून आराध्याला स्टीफनच्या जाळातून सोडवलेलं आहे. तरी पण आरवाय कुटुंबावरतून हे संकटाचं सावट हे टळलेलं नाही आहे. आजच्या 50व्या भागात आपण पाहणार आहोत की आराध्याला दिलेलं ते रहस्यमय इंजेक्शन याचं सत्य आणि समर्थला नेमकं तिच्या रिपोर्टमध्ये असं काय आढळलं. आणि मित्रांनो, अधिराजला भेटलेली ती सिक्रेट फाईल यामधून काय कळणार की अधिराज आणि रॉय कुटुंबावरचं संकट हे टळलेलं आहे की नाही. चला तर मित्रांनो, सगळेजण घरी पोहोचले आणि काही न बोलता आपापल्या खोलीत निघून गेले. आकाश आराध्याला खोलीत घेऊन आला आणि तिला बेडवर नीट बसवत तो तिच्या समोर बसला. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन तो म्हणाला, "तू ठीक आहेस ना आराध्या?" आराध्याने आपल्या गालावर असलेले त्याचे हात आपल्या हातात घेत आणि हळूच म्हणाली, "मी ठीक आहे. तुम्ही काळजी नका करू." आकाशने तिचे कपाळ चुंबले. तेव्हाच दरवाजावर थाप पडली. आकाशने आत येण्यास सांगितले तर समोर समर्थ उभा होता. समर्थने आकाशला पाहून म्हटले, "वहिनीच्या रक्ताचे नमुने घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यांना नक्की कसलं इंजेक्शन दिलं होतं हे शोधता येईल." आकाशने होकार दिला आणि तो उठणार इतक्यात आराध्याने त्याचा हात धरला. आकाशने तिच्याकडे पाहिले. तिला भीती वाटत होती हे त्याला माहीत होतं. त्याची पत्नी कितीही धाडशी असली तरी तिला इंजेक्शनची नेहमीच भीती वाटायची. आकाशने तिचे गाल थोपटला आणि म्हणाला, "काही होणार नाही, मी इथेच आहे." पण आराध्या त्याचा हात सोडायला तयार नव्हती. समर्थाने आकाशला पाहिले आणि म्हणाला, "शांत व्हा, मी असंच रक्त काढून घेतो." असं बोलून त्याने सुई टोचवली आणि आराध्याच्या हाताच्या शिरेतून रक्ताचे नमुने घेतले. पण आराध्याने डोळे गच्च मिटून आकाशचा हात घट्ट पकडत आपले डोके त्याच्या छातीशी लपवले होते. समर्थाने नमुने बाटलीत भरतात म्हटले, "झालं वहिनी, आता तुम्ही डोळे उघडू शकता." समर्थाने आकाशला सांगितले, "याचा अहवाल उद्या सकाळी भेटेल." आकाशने मान हलवली आणि समर्थ तिथून निघून गेला. मग आकाशने आराध्याला पाहिले आणि म्हटले, "चेंज करून थोडा वेळ विश्रांती घे, तुला बरं वाटेल." आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि आपले दोन्ही हात त्याच्याकडे पसरवले. तिच्या या वागण्यावर आकाशच्या ओठावर हलके हसू आले. आराध्याला माहीत होतं की आकाशच्या मनात खूप काही सुरू होतं. तिला फक्त त्याचे लक्ष विचलित करायचे होते. आकाशने तिला पुन्हा आपल्या बाहूमध्ये उचलले आणि न्हाणगृहात घेऊन गेला. त्याने तिला तिथे खाली उतरवले आणि तो बाहेर जाणार इतक्यात आराध्याने त्याला आपल्याकडे खेचले आणि शॉवरखाली उभी राहिली. तिने शॉवर सुरू केले. आकाश तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. दोघेही शॉवरखाली भिजत होते. आराध्या त्याच्या जवळ आली आणि पायाच्या चावट्यावर उभी राहून तिने आपले हात त्याच्या गळ्यात घातले. आकाशने तिला कमरेतून धरले. आराध्या एकटक त्याच्याकडे पाहत होती. आज तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच ओढ होती आणि आकाश तिला असे पाहून चकित झाला होता. त्यांना एक मुलगी होती, तरीही आजही जेव्हा तो आराध्याच्या जवळ जायचा तेव्हा तिची प्रतिक्रिया तशीच असायची, जशी सुरुवातीच्या दिवसात असायची. पण आजची गोष्ट काही वेगळीच होती. आराध्या त्याच्या जवळ गेली आणि हळूच म्हणाली, "आकाश, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे." इतकं ऐकताच आकाशच्या ओठावर हास्य उमटले. त्याने आराध्याला अजून जवळ घेतले आणि एक क्षणही न घालवता तिचे ओठ टिपले. त्याच्या स्पर्शाने आराध्याचे डोळे मिटी गेले. आकाशने तिला भिंतीला टेकवले आणि दोघेही प्रेमाच्या जगात हरवून गेले. आराध्याच्या प्रेमात बुडल्यावर आकाश पार्टीत जे झाले होते ते सर्व विसरून गेला. आता जर त्याला काही आठवत होते तर ती फक्तच आराध्या, जी त्याच्या बाहूत कणकणाने विरघळत होती आणि त्याच्या मनात सकून देत होती. बराच वेळ एकमेकांच्या सहवासात घालवल्यानंतर ते बाहेर आले. आकाशने आराध्याला आपल्या बाहूमध्ये धरले होते. तिने स्वतःला त्याच्या छातीत लपवून ठेवले होते आणि दोघेही यावेळी बाथरूममध्ये होते. आकाश तिला कपडे बदलण्यासाठी खोलीत घेऊन गेला. दोघेही आवरून बाहेर आले आणि एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपी गेले. इकडे आदिराज आपल्या खोलीत अस्वस्थपणे जागाच होता, तर त्याची पत्नी श्रेया त्याच्या छातीशी विसावून शांत झोपली होती. आदिराजने मनाशीच विचार केला की असं काहीतरी आहे जे डोळ्यासमोर असूनही दिसत नाही. अधिराज विचार करत होता की श्रेयाची झोप उघडली. तिने अर्धवट डोळ्याने अधिराजकडे पाहिले आणि त्याला जागे पाहून म्हणाली, "काय झालं? तुम्ही अजून झोपले नाहीत?" अधिराजने तिला पाहिले आणि म्हणाला, "झोपच येत नाहीये." "तू झोप." श्रेयाने त्याला पाहिले आणि मग त्याच्यापासून बाजूला होऊन बेडला टेकून बसली. अधिराजने तिला पाहिले.
आणि आपल्या मांडीवर डोके ठेवण्याचा इशारा केला. श्रेयाने प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवू लागली आणि मनात म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही अस्वस्थ आहात, पण बोलणार नाहीत. पण सगळं काही ठीक होईल. माझा तुमच्यावर आणि आकाशवर पूर्ण विश्वास आहे. ती सतत त्याच्या केसातून हात फिरवत होती. परिणामी अधिराजला लवकरच झोप लागली. श्रेयाने त्याला पाहिले आणि वाकून त्याच्या कपाळावर किस केली आणि स्वतः न हालता तशीच बसून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आरूच्या रडण्याने आराध्याला जाग आली. ती घाईने उठली आणि तिच्यासोबत आकाशही उठला. आराध्या उठण्यापूर्वीच आकाशने आरूला उचलले होते आणि प्रेमाने तिला शांत करू लागला. ती थोडी शांत झाल्यावर आकाशने तिला दुधाची बाटली लावली. आकाशने आता आराध्याला पाहिले आणि प्रेमाने तिचा चेहरा थोपटत म्हणाला, अजून थोडा वेळ झोप. उगाच रात्री मी तुला त्रास दिला. थोडी विश्रांती घे. आराध्या त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा आकाश म्हणाला, अशी काय बघतेस? आराध्याने नाही म्हणून मान हलवली. तेव्हा आकाशने तिला पुन्हा झोपवले आणि प्रेमाने तिचे कपाळ चुंबले. जेव्हा आरूने पाहिले की आकाश आराध्याला किस करत आहे, तेव्हा ती स्वतः त्याच्या कपाळाला स्पर्श करू लागली. आकाश आणि आराध्या तिच्याकडे पाहिले तेव्हा ती आपल्या बोबड्या बोलात बोलली की छी. आकाश हसला आणि प्रेमाने तिचे कपाळ चुंबले. आरू सुद्धा खळखळून हसली आणि आकाश आराध्याच्या ओठावर समाधानाचे हसू आले. आकाशने तिला आराध्याच्या जवळ झोपवले. पण आरू उठून बसले. तिला तर आता मस्ती करायची होती. आकाशने तिची खेळणी तिला दिली. आरू खेळण्यात दंग झाली आणि आराध्या पुन्हा झोपी गेली. तर आकाश लॅपटॉप घेऊन कामाला लागला. इकडे समर्थ लवकर तयार होऊन हॉस्पिटलला निघाला. त्याची पत्नी तन्वी अजूनही झोपलेलीच होती. समर्थ बहुतेक वेळा असंच करायचा. तो तन्वीची झोप न मोडता हॉस्पिटलला निघून जायचा. आज तर आराध्याचा अहवालही येणार होता, त्यामुळे तो घाईत होता. इकडे तेजस उठला तेव्हा त्याचे लक्ष आयुषवर गेले, जो त्याला बिलगून झोपला होता. त्याने हळूच स्वतःला बाजूला केले आणि आयुषला नीट झोपून तो आपल्या खोलीत गेला. तो आवरून तयार झाला तेव्हाच त्याच्या फोनवर एक मेसेज आला. तो मेसेज पाहून तो पटकन बाहेरच्या दिशेने धावला. रिया आपल्या खोलीतून बाहेर पडलीच होती. तिने त्याला असे धावताना पाहून ती विचारात पडली. रणजित अंगणातच होता. त्याने तेजसला इतक्या घाईत धावताना पाहिले तेव्हा आवाज दिला, तेजस काय झालं? पण तेजस इतक्या घाईत होता की त्याने काहीच ऐकले नाही. रिया बराच वेळ मुख्य दरवाजाकडे पाहत होती. मग तिने स्वतःचे डोके झटकले आणि स्वयंपाकघराकडे गेली. तिथे एक नोकराणीने रियाला पाहून विचारले, मॅडम तुम्ही काय घेणार? तुम्हाला काय हवंय? तेव्हा रियाने एक कप कॉफी मागितली आणि हॉलमध्ये येऊन बसली. इकडे नव्या उठली तेव्हा ती आर्नवच्या मिठीत होती. तिला आठवले की रात्री मिस्टर स्टीफनला पाहून ती किती घाबरली होती. तिने आर्नवला पाहिले आणि मनात म्हणाली, नक्कीच मी काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून मला तुमच्यासारखा पती मिळाला. तिने वाकून त्याचे कपाळ चुंबले आणि ती आवरण्यासाठी निघून गेली. ती गेल्यावर आर्नवने डोळे उघडले आणि हसून म्हणाला की आज माझी जुनी नव्या परत आली. नव्या तयार होऊन खाली गेली. तिने हॉलमध्ये रियाला पाहिले तेव्हा ती क्षणभर थबकली. तिने रियाकडे दुर्लक्ष केले आणि चहा बनवून आर्नवसाठी वर घेऊन गेली. इकडे श्रेया उठली तेव्हा तिची कंबर पूर्णपणे भरून आली होती. वेदनेने तिच्या तोंडातून किकाळी निघाली. तिचा आवाज ऐकून अधिराजची झोप उघडली. अधिराज लगेचच उठला आणि मलम घेऊन आला. त्याने श्रेयाला पोटावर झोपवले आणि तिची मसाज करू लागला. तो तिला रागाने म्हणाला, तुला अक्कल आहे का? मला उठू शकली असतीस ना? तुला स्ट्रेसपासून लांब राहायचं आहे. श्रेया म्हणाली, मला वाटलं तुमची झोप मोडेल. अधिराजने तिची कंबर सोडून दिली, ज्यामुळे तिला आराम मिळाला. थोड्या वेळाने त्याने तिचे कपाळ चुंबले. समर्थचे हॉस्पिटल. समर्थ आपल्या कॅबिनमध्ये बसलाच होता तेव्हाच एक नर्सने त्याला आराध्याचा अहवाल दिला. समर्थने ती फाईल उघडली आणि वाचू लागला. त्याने रिपोर्ट वाचून सुटकेचा श्वास घेतला आणि स्वतःच पुटपुटला की देवाचे आभार आहेत. रिपोर्ट तर नॉर्मल आहे, पण तरी ते इंजेक्शन तिला मानेवर का दिले गेले असे आणि तिच्या मानेची ती खूणही मला थोडी विचित्र वाटली. पण मग त्याने आपले विचार झटकून दिले आणि स्वतःला समजवलं की समर्थ काही विचार करू नकोस. रिपोर्ट नॉर्मल आहे हीच चांगली गोष्ट आहे. त्याने तो रिपोर्ट आकाशला मेल केला आणि मग आपल्या बाकीच्या रुग्णांच्या कामात व्यस्त झाला. इकडे आकाशच्या फोनवर मेसेज आला. त्याने फोन चेक केला आणि समर्थचा मेल पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला.
त्याने आराध्याकडे पाहिले, जी अजूनही झोपलेलीच होती. ही पहिलीच वेळ होती जेव्हा ती इतक्या उशिरापर्यंत झोपली होती. तो उठला आणि तिच्याकडे गेला. त्याने हळूच आराध्याला हाक मारली आणि म्हणाला, बायको, उठ आता, अजून किती वेळ झोपणार? आराध्या थोडी कसमसली आणि कूस बदलून पुन्हा झोपी गेली. आकाशच्या ओठावर तिच्या या वागण्याने हास्य उमटले. पण तेव्हाच त्याची नजर आराध्याच्या मानेवर गेली, जिथे त्या इंजेक्शनची खूण अजूनही तशीच होती आणि ती आता गडद निळी झाली होती. आकाशने हळूच तिच्या मानेला त्या ठिकाणी स्पर्श केला, तर आराध्याच्या चेहऱ्यावर वेदनेची लाट उमटली. आकाशने लगेचच आपला हात बाजूला केला आणि खाली झुकून तिच्या मानेवर किस केला. आराध्या कसमसली आणि हळूच डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात अजूनही झोप भरलेली होती. आकाशने तिचे कपाळ चुंबले आणि म्हणाला, सुप्रभात बायको. आराध्याने हसून त्याच्याकडे पाहिले आणि झोपलेल्या आवाजात म्हणाली, गुड मॉर्निंग मिस्टर खडूस. आकाश हसला आणि म्हणाला, आता उठ आणि फ्रेश हो. आराध्या उठली आणि आवरण्यासाठी निघून गेली. आकाशने आरूकडे पाहिले, जी जमिनीवर खेळणी खेळत होती आणि इकडे तिकडे गुडघ्यावर रांगत फिरत होती. आकाश तिला पाहून हसला आणि मग तिच्या जवळ खाली बसून तिच्यासोबत खेळू लागला. आता तर आरूचा खळखळाट दुप्पट झाला होता. थोड्याच वेळाने सगळेजण डायनिंग हॉलमध्ये जमले होते. तेव्हाच तेजस आत येताना दिसला, पण त्याच्यासोबत एक मुलगीही होती, जी साधारण 30-24 वर्षाची वाटत होती. तेजसने सर्वांकडे पाहिले आणि त्या मुलीसोबत डायनिंग हॉलच्या दिशेने आला. आकाशने त्याला पाहिले आणि त्या मुलीला पाहून विचारले, ऋषू, ही कोण आहे? तेजस थोडा अडखळला आणि म्हणाला, ही माझी बेस्टी आहे बाई, शीर्षा. सर्वांनी शीर्षाकडे पाहिले तेव्हा तिने हसून सगळ्यांना हॅलो म्हटले. तन्वीने तिला पाहिले आणि काहीतरी विचार करत तेजसला विचारले, ही शीर्षा तीच आहे ना, जी तुझ्यासोबत शाळेत होती? तेजसने लगेचच दाग दाखवत हो म्हणत मान हलवली. तेव्हाच रणजित म्हणाला, अच्छा, तर साहेब यासाठी सकाळी डोक्यावर पाय ठेवून धावत होते. तेजसने त्याच्याकडे पाहिले आणि मग इकडे तिकडे बघू लागला, कारण त्याची चोरी पकडी गेली होती. रिया त्या मुलीकडे पाहत होती, जी दिसायला खूप सुंदर होती. तिचा रंग सावळा होता, पण तिचे नयननक्ष अतिशय तीक्ष्ण आणि देखणे होते. एकदा पाहिले तर पुन्हा पाहावेच असे तिचे व्यक्तिमत्व होते. रियाला का कुणास ठाऊक तेजसला शीर्षासोबत पाहून अजिबात आवडले नाही. आराध्याने त्या दोघांना पाहिले आणि म्हणाली, आता बसा आणि नाश्ता करून घ्या दोघं. तेजस आणि शीर्षा दोघेही बसले आणि सगळ्यांनी नाश्ता सुरू केला. आयुषने आपल्या बाऊलमध्ये पाहिले, ज्यामध्ये म्युलीस होती आणि त्याचे तोंड वेडेवाकडे झाले. त्याने आराध्याकडे पाहिले आणि म्हणाला, मम्मा, बेबीला हे नाही खायचं. आराध्या आणि श्रेया दोघीही त्याच्याकडे पाहिले. त्या काही बोलणार इतक्यात आरूने आपल्या तोंडातून घास फुर करून बाहेर उडवला. आराध्याने तिला पाहिले. ती आकाशच्या मांडीवर बसली होती आणि आता जे घडले ते आकाशने तिला थोडी मेयोनीज भरवल्यामुळे झाले होते. आरूने आकाशकडे मान वर करून पाहिले आणि म्हणाली, नाही म्हणून मान हलवून म्हणाली, नो नो. आराध्याने तिच्याकडे पाहून मान झटकली आणि म्हणाली, आजकालची मुलं पण ना, काय करावं यांचं. श्रेयाने आयुषला पाहिले आणि विचारले, मग तू काय खाणार? आयुषने निरागसपणे तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, नूडल्स. त्याच्या एवढं बोलण्यावर आराध्या म्हणाली, अजिबात नाही. जर हे नाही खायचं तर मी तुला दूध ब्रेड देईल. आयुषने तोंड पाडले. रणजितने त्याला पाहून म्हटले, आराध्या, बनवू दे ना, बाळ खुश होईल. आराध्याने रणजितकडे पाहिले आणि म्हणाले, नाही भाऊ, हा आजकाल प्रमाणाबाहेर अनहेल्दी खाणं खायला शिकला आहे. आजारी पडेल. याला आता फळं चिरून दिली तरी हा खायला नखरे करेल. म्हणूनच म्युलीस बनवली होती. पण दोघं भाऊ बहिणाची यातही नखरे आहेत. आरू केव्हापासून आराध्याचे बोलणे ऐकत होती. जरी तिला काही समजत नव्हते तरी तिने आयुषला पाहिले, जो तोंड पाडून बसला होता. तेव्हाच अचानक आरू रागाने ओरडली, ई. सगळे आता आरूकडे पाहू लागले. आरू रागाने आराध्याकडे बघत होती. ती रागाने आपल्या बोबड्या बोलात म्हणाली, मम्मा, भानू. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. आयुष तर आनंदाने उड्या मारत म्हणाला, डॅडा, आरूने मला भाई म्हटलं. ये. तिने मला भा म्हणून हाक मारली. आकाश तिच्याकडे हसून पाहू लागला. आकाशने आता आराध्याकडे पाहिले आणि म्हणाला, बायको, तो खाऊन घेईल. आत्ता त्याला नूडल्स बनवून दे, नाहीतर तुझी मुलगी तुझ्यावर रागवेल. आराध्याने आरूला पाहिले, जी अजूनही तिच्याकडे रागाने बघत होती. आराध्याने मान हलवली आणि काही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली.
आयुषने तिला जाताना पाहिले आणि निरागस चेहरा करून म्हणाला. मम्मा नाराज झाली. श्रेयाने त्याला पाहिले आणि म्हणाली, तू मम्माचं ऐकलं नाहीस ना? आयुषचा चेहरा लहान झाला. त्याने श्रेयाला पाहून म्हटले, मी मम्माला सॉरी म्हणेन आणि पुन्हा कधीच हट्ट करणार नाही. मी त्यांचं सगळं ऐकेन. मग मम्मा बेबीवर नाराज होणार नाही. सगळे त्याचे बोलणे ऐकून हसले. थोड्या वेळाने आराध्या आयुषसाठी नूडल्स घेऊन आली आणि बाऊल त्याच्या समोर ठेवला. आयुषने एक नजर आराध्याकडे पाहिले आणि एक नजर नूडल्सकडे. आराध्या आत्तापर्यंत खुर्चीवर बसली होती. आयुष उठला आणि आराध्याकडे गेला. आराध्याने त्याला पाहिले आणि काही नाही बोलली. तेव्हा आयुष तिच्या समोर आपले कान पकडून उभा राहिला आणि निरागसपणे म्हणाला, सॉरी मम्मा, इथून पुढे आधी कधीच हट्ट करणार नाही आणि मम्माचं ऐकेलही. सगळे त्या दोघांकडे पाहून हसत होते. आराध्याने त्याचा तो निरागस चेहरा पाहिला आणि त्याचे हात बाजूला करत म्हणाली आणि आपल्या मांडीवर घेतले. त्याचे गाल चुंबत ती म्हणाली, मम्मा नाराज नाहीये. आता लवकर नूडल्स खा, नाहीतर थंड होतील. आयुष हसला आणि तिच्या गालावर किस करत म्हणाला, आय लव्ह यू मम्मा. आराध्या हसली आणि त्याचे गाल ओढत म्हणाली, मम्मा लव्हज यू टू बेबी. त्या दोघांना असं पाहून आरू पुन्हा म्हणाली, मम्मा. आराध्याने तिच्याकडे पाहिले तर आरूने आपले गाल चिमटीत धरून ओढले. सगळ्यांनी आरूच्या हालचाली पाहून हसले होते. आराध्या हसली आणि आरूचे गाल ओढून तिच्या गालावर हलकी किस करत म्हणाली, माझं लाडकं बाळ. आरू खळखळून हसली. सगळ्यांनी असंच हसत खेळत नाश्ता केला आणि आपल्या कामासाठी निघाले. रिया आराध्याकडे पाहिले आणि म्हणाली, मी अकॅडमीला जात आहे आता. आराध्याने तिला सांगितले की हो, तू सगळं सांभाळून घे, मी आज येणार नाही. रियाने ओके म्हटले आणि ती निघणार इतक्यात तेजस धावत आला आणि तिला आवाज देऊन म्हणाला, अरे मी सिरियस, मी पण येतोय. रियाने ऐकले तर वळून त्याला पाहिले. तेव्हा तिची नजर तेजसच्या मागे उभे असलेल्या शीर्षावर गेली. ती तेजसला टोमणे मारत म्हणाली, तुला नाही वाटत तुला तुझ्या बेस्टीसोबत थांबायला हवंय? शेवटी ती आज तर आली आहे ना. तेजस शीर्षाकडे पाहिले, मग रिया आणि मग म्हणाला, ती तर स्वतः आपल्यासोबत येत आहे. आता हे रियाच्या सहशक्तीच्या बाहेर होते. ती थोडं उद्धटपणे म्हणाली, अकॅडमी खूप काम आहे. तसंही ती काही फिरायची जागा नाही. विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होईल. शीर्षाला रियाच्या वागण्यातून हे स्पष्ट समजले की ती तिला पसंत करत नाही. पण तेजस त्याला इतकं समजलं होतं की रियाला जेलसी वाटत आहे. जरीही आपल्या भावना समजून घेण्यात कच्ची आहे, पण तेजसला नक्कीच समजलं होतं. तो मनातल्या मनात हसून म्हणाला, बेडी मुलगी, हिला स्वतःच्या भावना देखील समजत नाही. शीर्षावर जळते हेही तिला समजत नाही. त्याने रियाला पाहिले आणि म्हणाला, आम्ही कुणालाही डिस्टर्ब करणार नाही, त्यामुळे तू ही कारणं देऊ नकोस. मग पुढे जात तो म्हणाला, आता या दोघी, मी बाहेर वाट बघतोय. रियाने रागाने आपले दात खात म्हटले, हा माणूस नेहमी स्वतःच करून का दाखवतो? आणि मग पुटपुटत ती बाहेरच्या दिशेने गेली. शीर्षा सुद्धा त्याच्या सोबतच होती. त्याने शीर्षाला बाहेरून एक मेसेज केला, ज्यामध्ये लिहिलं होतं, पटकन ये आणि माझ्या बाजूच्या सीटवर बस. शीर्षाला समजलं नाही की त्याने हा मेसेज का केला, पण तिने तेजसचं ऐकलं आणि पटकन जाऊन को ड्रायव्हर सीटवर बसली. रिया मनातल्या मनात रागाचा घोट पिऊन गप्प बसली आणि मागच्या सीटवर बसली. तेजसने आरशातून तिला पाहिले आणि हसत कार पुढे नेली. पूर्ण रस्ताभर तो फक्त शीर्षाशीच बोलत होता. दोघे लहानपणीचे मित्र होते आणि एकमेकांचे गुपित सांभाळण्यासोबतच गुन्ह्यातलेही जोडीदार, क्राईम पार्टनर्स होते. रियाला तेजसचा प्रचंड राग येत होता. तिला वाटत होतं की त्याचं डोकं फोडून टाकावं. ती मनात म्हणाली, मला प्रेम शिकवायला आला होता. काय म्हणाला होता की प्रेम जपून ठेवू शकत नाही. माय फूट, स्वतःला बघ कशी बेस्ट फ्रेंड भेटली. ती आली तर मला दुर्लक्ष करतोय. पण हे विचार करता करता आता तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिला खरंच आज खूप जास्त वाईट वाटत होतं. तिला कुठेतरी आता वाटू लागलं होतं की तेजस सुद्धा तिला आर्नवसारखा सोडून देईल. तिच्या डोळ्यातील पाणी तेजसपासून लपून राहू शकले नाही. त्याने आरशातून रियाला पाहिले, जी आपल्या डोळ्यातील अश्रू दाबून धरण्याचा प्रयत्न करत होती. आता तो पुढे शीर्षाशी काही बोललाच नाही. थोड्या वेळातच ते अकॅडमीला पोहोचले आणि कार थांबताच रिया पटकन उतरून अकॅडमीच्या आत पळून गेली. तेजस फक्त तिला पाहतच राहिला. इकडे ऑफिसमध्ये आकाश आदिराजच्या कॅबिनमध्ये गेला आणि म्हणाला, भाई, मिस्टर स्टीफनबद्दल एक माहिती मिळाली आहे. आदिराजने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, काय झालं आहे? आकाश समोरच्या खुर्चीवर बसला.
आणि म्हणाला, भाई तो एक पॅरालाइज आजारी आहे. जगभर बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर उपचार झाले आहेत, पण काही फायदा झाला नाही आणि आता त्याची फाईल समर्थला देण्यात आली आहे. अधिराज आश्चर्याने पाहू लागला. तेव्हा आकाशने पुढे म्हणाला, पण भाई, याच्या पुढे मी काही शोधू शकलो नाही, कारण मला असं वाटलं कोणतं तरी जाणून बुजून ही फाईल आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. अधिराज त्या फाईलकडे पाहू लागला, पण एक नावावर त्याची नजर खिळून राहिली आणि तो बारकाईने त्या फाईलचे प्रत्येक पान तपासू लागला. आकाश आपल्या भावाला नीट न्याहाळत होता. तेव्हाच अधिराज फाईल पाहताना म्हणाला, ही सामान्य फाईल नाहीये, ही सिक्रेट फाईल आहे आणि यासोबत एक सिक्रेट मेसेज सुद्धा नक्कीच असेल. आकाश त्याचे बोलणे ऐकून चकित झाला. तेव्हा आदिराज म्हणाला, मी आणि स्टीफन जेव्हा एकत्र प्रोजेक्ट करायचो तेव्हा अनेकदा प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशन चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही असंच फाईल आणि मेसेजची देवाणघेवाण करायचो आणि कुणाला संशयही यायचा नाही. आकाश त्याला म्हणला की भाई, असंही असू शकतं की ही फाईल नॉर्मलच आहे. अधिराजने त्याला पाहिले आणि म्हणाला, नाही, जेव्हा आम्ही अशा फाईल्स एक्सचेंज करायचो तेव्हा त्यात एक सिक्रेट वर्ड असायचा, ज्यावरून आम्हाला समजायचं की ही फाईल सिक्रेट मेसेज सोबत आली आहे. आकाश चकित होता. त्याच्या भावाने या पद्धतीनेही बिझनेस केला आहे हे त्याला माहितीच नव्हतं. आकाशने अधिराजला विचारलं की तो सिक्रेट वर्ड काय होता. भाई, अधिराजने हात थांबवले. त्याने आकाशकडे मान वर करून पाहिले, जो आपल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्याच्याकडेच बघत होता. अधिराजने दीर्घ श्वास घेतला आणि फाईल त्याच्या दिशेने सरकवली आणि त्याला वाचण्यास सांगितली. आकाशने फाईल आपल्याकडे घेतली आणि वाचू लागला. ती स्टीफनच्या नावाने बनलेली पेशंट फाईल होती, पण वारंवार चीफ या शब्दाचा वापर करण्यात आला होता. आकाश समजला की हाच तो सिक्रेट वर्ड आहे, पण आता प्रश्न सिक्रेट मेसेजचा होता. तो कसा शोधायचा आणि कदाचित हे फक्त अधिराजच करू शकत होता. शेवटी काय सिक्रेट मेसेज मिळेल त्यांना त्या फाईलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की आराध्याचे रिपोर्ट जरी नॉर्मल आलेले असले तरी यामागे स्टीफनचा खूप मोठा षडयंत्र आहे आणि अधिराजला भेटलेला तो चीफ कोड, त्यामध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की पहा. आणि रियाला आपल्या प्रेमाची जाणीव ही होणार आहे की नाही, का तेजस त्याच्यापासून दुरावला जाईल, आणि स्टीफनच्या या कोडमागे नेमकं काय रहस्य दडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की पहा. तोपर्यंत पाहत रहा आराध्या. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.